सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन धीकर यांना हटवण्यासाठी शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करण्याचा इशारा दिला आहे। धीकर जिल्ह्यातून जाईपर्यंत पोलिसांविरोधात आपले स्टिंग ऑपरेशन सुरूच राहील, असे राणे म्हणाले। पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले। यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तुकाराम साईल, संतोष साटविलकर, संग्राम साळसकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। मटका असेल, जुगार, दारू, ड्रग्ज, तस्करी वगैरे वगैरे हे जे काही 2 नंबरचे धंदे आहेत, या 2 नंबरच्या धंद्यांचं जे महिन्याचं इन्कम आहे पोलिसांचं, जे माझ्या सोर्सेसच्या माध्यमातून मला मिळालं ते 2.25 ते 2.5 कोटी आहे महिन्याचं। परत सांगतो, 2.25 ते 2.5 कोटी रुपये मिनिमम, जास्त असू शकतं, कमी नाही। गो तस्करी, बीफ आपल्या जिल्ह्यामध्ये कुठे कुठे मिळतं, सावंतवाडी पासून ते जग जाहीर आहे। उडाळमध्ये कसाई आहे, त्यांनी तर आता ती काय कटरच आणलेली आहे। मखदूम पीआय जेव्हा होते, मी त्यांना स्वतः फोन करून सांगितलं होतं की अशा कत्तलखान्यांवर, अशा व्यक्तींवर तुम्ही मोका का लावत नाही। अजूनपर्यंत जिल्ह्यामध्ये गो तस्करीवर मोका लागलेला नाही। मी सरकारचं अभिनंदन करतो की आता मोका अधिकृत केलेला आहे। दोडा मार्गामध्ये रबर प्लांटेशनच्या नावाखाली परप्रांतीय लोक येऊन तिथे गांजा उगवत आहेत। स्थानिक जाऊ शकत नाही भीतीपोटी, कोणी जाऊ शकत नाही भीतीपोटी। तो एरिया असा वेगळा पाकिस्तान केल्यासारखाच झालेला आहे। आजपर्यंत एसपी साहेबांना असं का सुचलं नाही की मी तिकडे दोडा मार्गात जाऊन, जो आमचा सिंधुदुर्गाचा भाग आहे, जिथे रबर प्लांटेशनच्या नावाखाली गांजा उगवला जातोय, गांजा आणि हेक्टर किती, 1800 पेक्षा जास्त हेक्टरवर रबर प्लांटेशनच्या नावाखाली गांजा बनवला जातो। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।